स्वातंत्र्याच्या पोरानं या पवित्र भूमीत स्वातंत्र्याचा एक बीज पेरला आणि पाहता पाहता त्या बीजाचा एक महान वृक्ष झाला की ज्याच्या मुळ्यातीने सागरात शिरल्या आणि फांद्या हिमालयाला स्पर्श करू लागल्या. असे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे उद्धारक महर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांच्या तालमीत महात्मा फुले, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यासारखे क्रांतीरत्न निर्माण झाले. असे ते गुरुवर्य वीर लहुजी साळवे, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिवंत माणसाच्या वेदना लेखणीत उतरवणारा आणि लेखणीतून क्रांतीची मशाल पेटवणारा साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या भारतीय भूमिपुत्रांना प्रथम कोटी कोटी अभिवादन. या जयंतीनिमित्त जमलेले आमचं सर्व प्रतिष्ठित नागरिक, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करीत आहोत. मित्रांनो, 1.5 दिवस शिकलेला हा माणूस, 1.5 दिवस म्हणजे पहिली झाली आणि दुसरी 6 महिन्यांनी सोडलेली, असे दुसरी अर्ध्यात सोडलेली. आणि म्हणून त्या काळामध्ये खूप अस्पृश्यता होती, जातपात, उमटाळ पाठ असे प्रथा होती, इतकी भयानक परिस्थिती होती. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना बाहेर बसवलं जायचं, वर्गाच्या बाहेर. आणि त्यांना कुठं जर स्पर्श झाला की लोक त्याला खूप मारायचे, म्हणजे मुलं मारायचे अण्णाभाऊ साठे. मग इतका त्रास सहन झाला नाही, त्यामुळे त्या अण्णाभाऊ साठेने मास्तरला दगड फेकून मारला आणि ती पुन्हा रामराव खोकला शाळेत गेलीच नाही अण्णाभाऊ साठे. आणि नंतर मग वडिलांसोबत पायी मुंबईला निघाली. म्हणजे 1.5 दिवस शिकलेला हा माणूस मुंबईला आला. आणि मुंबईला आल्याच्या नंतर त्यांनी खांब्याच्या म्हणजे लाईटच्या उजेडाला बसून साहित्य लिहायला सुरुवात केली. अनेक कादंबऱ्या, कथा, जे बहुजन समाजाचं जे जीवन आहे संघर्षाचं, त्याचं चित्रण करण्याचं काम, माकडीचा माळ, वारणीचा वार, चित्रा, चिखलातील कमळ, फकीरा, अशा प्रकारच्या जे संघर्षावर आधारलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. माझी मैना गावाकडे राहिली ही लावणी तर त्यांची खूप गाजली. अण्णाभाऊ साठेंनी कामगारांसाठी खूप संघर्ष केला. अण्णाभाऊ साठे 1942ला तुरुंगात सुद्धा गेले होते, स्वातंत्र्यासाठी ते आंदोलनात भाग घेतला. त्यावेळेस अण्णाभाऊ साठे जेलमध्ये गेले होते. तर जेलमध्ये गेल्यानंतर कुठल्या जे गुन्हेगार लोक होते ते कसे कसे अटक झाले होते, गजाड नावाची कादंबरी लिहिली त्याच्यावर. अशा अनेक प्रकारचे म्हणजे अनुभवाचं चित्रण त्यांच्या साहित्यातून आले. आणि म्हणून मित्रांनो, अस्पृश्यतेमुळे ते शिकू शकले नाही. इतकं त्या काळातली ती भयानक परिस्थिती, त्यांनी त्या अस्पृश्यतेचा इतका म्हणजे त्रास झाला म्हणून ते शाळेत गेले नाही आणि तिथून मुंबईला प्रवास केला. इतकी भयानक परिस्थिती, पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आज सर्व समाज एकत्र म्हणजे एका पंक्तीला बसून जेवता आहेत, अशा प्रकारचं वातावरण आज तयार झालेले. पण त्या काळाला बेकार होता. मला 1981-82ला आठवतंय, मी 5वी-6वीला असेल, तीर्थपुरीत हॉटेलमध्ये अगोदर विचारायचे, कोणाचा असतो मागायचा म्हणलं की चल होय बाई, हॉटेलमध्ये सुद्धा आम्हाला पाणी पिऊन दिलं जातं. मी स्वतः अनुभवले 1982ला. फक्त परदेशीच्या दवाखाना अलीकडे होता, त्या अगोदर तिथं ब्राह्मभरोशी नावाची हॉटेल होती, तिथं जीव द्यायचे. माझ्या सगळे जात वाचायचे आम्ही सोबत. मग तिथं जाऊन आम्ही आपले भजे बिजे खायचो. तिथं काय जात वगैरे काही विचारते. इतकी भयानक कंडिशन होती त्या काळात. म्हणजे हॉटेलमध्ये सुद्धा राहते. बाबासाहेबांचा काळ तर 1950च्या पिरियडचा आहे, समजा 1930. त्यावेळेस किती जाती येत भयानक. आणि म्हणून आज खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे, म्हणजे खूप मोठी क्रांती झाली. आणि म्हणून मित्रांनो, बरोबर आता आपल्या लोकांच्या हक्कीत आता वर कुठं जेवतोय काय तरी आता मिळ नाही. आता अशा प्रकारचं म्हणजे एक परिवर्तन, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, अशा प्रकारचं एक घटनेनं दिलेला एक संदेश एक आपल्या आचरणात आता म्हणजे आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर APJ अब्दुल कलामचे मला एक लाईन आठवती. फक्त 3 घटक समाजाचे एक उतरले आहे, आणि ते म्हणजे आई वडील आणि शिक्षक. हे 3 लोक
समाजाचं परिवर्तन, समाजाची एक उतरंड आहे. त्यांनी जर ठरवलं तर समाज सुधरू शकतो, परिवर्तन होऊ शकतं. आणि म्हणून ह्या 3 लोकांनी आपलं त्यांचं स्वतःचं आचरण बदलणं हे फार महत्वाची काळाची गरज आहे. आणि म्हणून नवीन आपलं भारताचं भविष्य, नवीन आपली पिढी घडवायची असेल तर आईवडिलांचं आचरण सुद्धा खूप चांगलं आहे. जर वडीलच दारू पिऊन येत असेल तर मुलं काय करतील? मग बाप लेकच संघ दारू पित असेल तर ते आदर्श काय होणार? काय आपण भारताचं भविष्य घडवणार? शिक्षक जर पुढे तंबाखू खात असतील, विद्यार्थी काय अनुकरण करणार? आणि म्हणून ही फार महत्वाचं गोष्ट आहे की आम्हाला जर आपण समाजाकडून अपेक्षा करतो ना तर प्रत्येक मध्ये समाज असा कसं काय बिघडायला लागला, याला जिम्मेदार आपणच आहोत. स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. समाज असा का व्हावा लागला याला सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा खूप परिवर्तन म्हणजे स्वतःपासून बदलण्याची गरज आहे. कारण नकळत विद्यार्थी हे शिक्षकांचं, आई वडिलांचं अनुकरण करीत असतात. आणि म्हणून या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक आई वडिलांनी आणि शिक्षकांनी या 3 घटकांनी जर ठरवलं तर उद्याचं भविष्य नक्कीच आपण बदलू शकतो. जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. जाता जाता मी एक छोटीशी कविता, माझी अण्णाभाऊ साठेवर लिहिलेली कविता आहे. साहित्य क्षेत्रात नवा इतिहास घडविला, जिवंत माणसाच्या वेदना लेखणीतील उतरिल्या, अनुभवाचे विविध रंग तू साहित्यात भरवले, अन्याय अत्याचाराचे ठेकेदार तुझ्या लेखणीचे शिकार झाले, अन्याय अत्याचाराविरुद्ध झगडणारे तुझ्या लेखणीचे नायक झालेत, मानवतेला काळीमा फासवणारे खलनायक मातीत मिसळले, तुझ्या लेखणीत आहे क्रांती ओतप्रोत भरलेली, तुझ्या लेखणीत आहे क्रांती ओतप्रोत भरलेली, तळागाळातल्यांना मार्ग दाखवण्यासाठी जणू क्रांतीची मशाल पेटवली. धन्य अण्णा भाऊ, तू फुलविला साहित्य मळा, लावून दिला साम्हा माणुसकीचा लळा, लावून दिला साम्हा माणुसकीचा लळा. एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.